तुमचं नाव सांगा, कुठून आले आणि कशासाठी आले? मी अविनाश वामन कांडेकर, व्यवस्थापक श्री जगदंबा माता पतसंस्था कुंदेवाडी. आज शिर्डी येथे मी पोलीस स्टेशनला फक्त जबाब देणे या कामी आलो होतो. काय नेमका सगळा विषय होता आणि काय पोलिसांनी विचारणा तुमच्याकडे केली? आणि विचारणा केली नाही, फक्त जे अनुषंगिक पेपर दिले ते त्याच्या संदर्भात त्यांनी एक जबाब प्रक्रिया ज्या कायदेशीर जबाब नोंदतो आपण त्या कामासाठी त्यांनी बोलवले मला. जे पतसंस्थेचे सगळं सोशल मीडिया आता झालेले सर्वांना माहिती आहे का अशोक खरात यांची जगदंबा पतसंस्थेत 2,74,00,000 रक्कम होती. त्या संदर्भात जी माहिती आहे तिचंच फक्त जबाब नोंदणीचं काम आलो होतो मी. किती अकाउंट तुमचे 32 अकाउंट होते ते वेगळ्या लोकांचे आहेत? वेगळ्या लोकांचे. प्रत्येक जणावर 4 किंवा 5 लाख ह्याप्रमाणे लिगल ते पैसे, जास्त हिवी रक्कम नाही ती प्रत्येकाची. ती लोक कोण होती, त्यांची KYC वगैरे झाली होती? ती लोक त्यांचे नातेवाईक संदर्भातले लोक होते ते, त्यांच्या नावावर ते व्यवहार झाले ते. ही एकाच व्यक्तीने सगळी खाती ओपन केली होती की सगळे जे खातेदार आहेत ते प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी खाते ओपन? नाही, की जे अशोक खराते यांनी ते अकाउंट आमच्याकडून ओपन करून घेतले त्या पिरियडला. त्यांनी माझे नातेवाईक आहे, मी तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे आणून देतो आणि ते पण अकाउंट ओपन केले आपण. ते या सगळ्या गोष्टींना पाठिंबा कोणी दिला होता? तुम्ही जर एक बँक चालवता, एक नियमानुसार चालवता, मग असं करायला तुम्हाला पाठिंबा कोणी दिला होता? नाही, असं पाठिंबाने त्यांचं आमच्याकडे जाणं येणं होतं कायम ते, आणि व्यवहार ते केले त्यांनी. असं जसे इतर सभासद ठेवीदार पैसे आणतात त्या पद्धतीने त्यांनी पण आणलेले. तुम्ही जसं म्हणता कायम जाणं येणं ते होतं. चेअरमनही होते तुमच्या पतसंस्थेचे, त्या काळात त्यांनी हे सगळं हे केलंय का? नाही, त्यांनी चेअरमन काळात त्यांनी त्या रक्कम विड्रॉल केलेल्या आहे, पैसे काढून घेतलेले सगळी अकाउंट त्या अगोदरचे. हां, वास्तविक ते पूर्वी पण घेऊन गेले असते, पण आमची संस्था लहान होती त्यावेळेस संस्थेची ठेवी किती 12-13 कोटी ठेवी द्या. प्रत्येक मॅनेजर वावरता आपल्या ठेवी वाढल्या पाहिजे, त्या पद्धतीने तो संस्थेने प्रयत्न केला ठेव संकलनाचा. असं हे 32 खात्यांना नॉमिनी अशोक खरात होते. अशोक खरा साहेब त्याच्यामध्ये नॉमिनी ते. तुम्ही त्यांना म्हणजे पूर्वीपासूनच ओळखत होता? कारण एवढी अकाउंट जर खोलली गेली त्यांच्या नाही साहेब, ते ओळख असण्याचं कारण असं आहे, ते ऑलरेडी त्याचे कुंदेवाडी त्यांचे नातेवाईक संबंध पण आहे. ते पूर्वीपासून त्यांचं कुंदेवाडीत येणे जाणं होतं आणि ते थोडे अभ्यासी व्यक्तिमत्व असल्यामुळं ठीक आहे. आमचे जे डायरेक्टर बोर्ड मंडळी वरिष्ठ ते पण कुंदेवाडीमधलेचे, ते माध्यमातून ते ओळख झाली आणि ते संस्थेशी त्यांचा एक संपर्क आला. म्हणजे डायरेक्टर तुम्ही म्हणता कुंदेवाडीचे म्हणजे संस्थापक म्हणजे नामकरण आवारी जी आहेत त्यांचे आणि त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे तुम्ही ही सगळी खाती ओपन केली? नाही, संबंध होतेच त्यांचे संबंध आहे, पण ते ओळखीने ते आमच्याकडे व्यवहाराला त्यांनी सुरुवात केली. असं आता हे जे सगळा प्रकार समोर आला, याच्यानंतर पतसंस्था म्हणून आता या अशोक खरातवर तुम्ही तक्रार दाखल करणार आहात का? फसवणूक केली तुमची? हो, तेच काम चालू आहे प्रकार, फसवणूक प्रकार हा. पतसंस्थेच्या वतीनं आता अशोक खरातांवर तक्रार दिली जाणार आहे का? नाही सर, आता ते आम्ही जी माहिती आहे ना आवश्यक ती शिर्डी पोलीस स्टेशनला दिली, त्याच्या पद्धतीने जबाब वगैरे नोंदतील, त्या पद्धतीने पुढे सांगतील, त्या पण कारवाई करू आपण. ते ही खाती जी आहेत ती स्वतः अशोक खरातनेच उघडली होती आणि त्यांनीच ते खात्यातून पैसे विड्रॉल केले. मात्र असे एवढ्या मोठ्या प्रमाणात एक त्रयस्थ व्यक्ती एवढी खाती उघडू शकतो का? आणि विड्रॉल करताना संबंधित खातेदार समक्ष असणं गरजेचं आहे का? सहकार्याचे नियम काय सांगतात? आणि हे जे अकाउंट आहे ते एका दिवशी उघडलेलं अकाउंट नाही, ही अशा 2-4 दिवसाला ओपन केलेलं अकाउंट आहे. आणि खरं ते जबाबदारी घेतली की अकाउंटचे डॉक्युमेंट्स मी क्लिअर करून देतो म्हणून. आणि ते जे नावं जे ते आहेत ते लोक काही आमच्याकडं त्यांचा प्रत्यक्ष संबंध आलेला नाही, काही नाही. खरं सांगायचं म्हणजे ते काही लपवायचं काम नाही. ते लोक आमच्याकडे कधी आले नाही, चौकशी त्यांना माहीत पण नाही, काही नाही. आणि त्याच्या संदर्भातली माहिती मी सगळी शिर्डी पोलीस स्टेशनला दिली त्याची लेखी स्वरूपात. मात्र विड्रॉल करताना सुद्धा स्वतः विड्रॉल ह्या अशोक खरातांनीच केलेलं आहे. त्याच्या नावाने आहे, त्या नावाने त्या लोकांना माहीतच नाही आणि त्यांचा काही संबंध नाही आहे पैशाचा. फक्त अशोक खरात त्यांचा संबंध आहे, ते घेऊन गेले ते पैसे. खातेदार उपस्थित नसताना असं त्रयस्थ जो नॉमिनी आहे एखाद्या व्यक्ती त्याला ही रक्कम विड्रॉल करतायत का? सहकार्य नाही, त्या खाते ओपन करताना पण ते लोक उपस्थित नव्हते, त्याच्यामुळे तो विड्रॉलचा ते त्यांचा काय आणायचा संमत पण नाही पडला. असा मग अशा पद्धतीने खाते ओपन करता येतात का? नाही, खातेदार स्वतः प्रत्यक्ष नाही, ते मी पण स्पष्ट कबूल करतो, काही लपून ठेवत नाही. ती एक खरी ती माझ्याकडून झाली टेक्निकल चूक आहे ती. त्याला आपण काय म्हणतो ना, एक प्रभाव आली खाली म्हणा काय, ते त्यावेळेस खरंच एक प्रभावी व्यक्ती होते. हाय बघा, ते आपल्याकडे ठेवी येत आहे, संस्था लहान होती, 12-13 कोटीच्या ठेवी त्या संस्था पुढे गेली पाहिजे या अँगलने मी पण त्या ठेवी स्वीकारत गेलो. ती डॉक्युमेंटली ती माझ्याकडे त्रुटी राहून गेली ती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.